सकाळी लवकर राधिका ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती, पण तिचा नवरा बाल्कनीत आरामात बसून न्यूजपेपर वाचत होता. राधिकाला खूप आश्चर्य वाटले. ती अनुजला म्हणाली, अनुज, आपल्या लग्नाला 20 दिवस झाले आहेत. माझ्या सुट्ट्या पण संपल्या आहेत. तू ऑफिसला कधी जाणार? अनुजला आधीच धक्काच बसला. मग स्वतःला सांभाळत तो म्हणाला, अरे, मी अजून काही दिवस सुट्टी घेतली आहे. मी 3-4 दिवसांनी ऑफिसला जाईन. काळजी करू नकोस, तूही आरामात ऑफिसला जा, असे म्हणत तो पुढे गेला आणि राधिकाला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या गालावर एक चुंबन घेतले. पतीच्या ओठांच्या स्पर्शाने राधिका थरथरत कापली आणि ती लाजत तिथून पळून गेली. ती निघून जाताच अनुजने सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. सकाळी सर्व काम उरकून राधिका तिची पर्स आणि टिफिन घेऊन ऑफिसला निघाली. राधिका ऑफिसला जाताच अनुज परत आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपला. काही वेळानंतर अनुज आरामात उठला आणि अंघोळ करून नाश्ता करून तो आपल्या आई कलावतींजी सोबत बसला. थोडा वेळ टीव्ही पाहिली आणि जेव्हा त्याला बोर व्हायला लागले तेव्हा तो परत विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेला. त्यानंतर कलावतीजींनी त्यांची मुलगी श्रद्धा हिला फोन केला आणि जवळपास 1 तास फोनवर तिच्याशी बोलत राहिल्या. आता श्रद्धाकडे सुद्धा 1000 कामे घरची होती, पण काम करताना ती स्पीकर चालू करून आईशी बोलत होती. दुपार झाली तेव्हा अनुज उठला, त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि जोरजोरात आईला हाका मारू लागला. आई, प्लीज जरा खायला दे काहीतरी, मला खूप भूक लागली आहे. कलावंतीजींनी स्वयंपाकघरात जाऊन जेवण गरम केले आणि आई आणि मुलगा दोघेही जेवायला बसले आणि जेवणाचा आस्वाद घेत आरामात जेवू लागले. जेवताना दोघे बोलत होते. कलावतींची म्हणू लागली, बेटा, राधिकाने खूप छान मटर पनीरची करी बनवली आहे. अनुज ही बोटे चाटून म्हणू लागला, हो हो आई, तुला एवढी चांगली सून सापडली आहे जी जेवणही चविष्ट बनवते आणि मोठ्या कंपनीत कामही करते. खरंच आमचं नशीब खुललंय. त्याला गप्प करण्याचा इशारा करून कलावतींजी म्हणाल्या, तू इतका का बोलतोयस? माहित नाही का, कधी कधी स्वतःच्या आनंदाला स्वतःचीच नजर लागते. आज तू हे बोललास, पण बेटा, आजपासून तुझ्या तोंडातून हा शब्द बाहेर येऊन देऊ नकोस. तू आरामात खा आणि जाऊन आराम कर. मला पण थोडी झोप येत आहे. माझे पण जेवण झाले आहे. मी आता झोपणारच आहे. असे बोलून कलावतीजी जेवणाचे ताट घेऊन स्वयंपाकघरात गेल्या आणि हात धुवून आराम करायला गेल्या. संध्याकाळी ऑफिसमधून राधिका घरी आली तेव्हा पती झोपलेत असल्याने तिने पाहिले आणि तिची सासू हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. तेव्हा ती स्वयंपाकघरात पोहोचली तेव्हा तिने पाहिले की सिंकमध्ये भांड्यांचा ढीग आहे. ते पाहून तिचे डोके फिरू लागले. तिने अवश्य भांडी धुवून चहा केला आणि चहाचा कप घेऊन सासूबाईंकडे पोहोचली. मग ती हळूच म्हणाली, आई, न्याहारी आणि दुपारनंतरची सर्व भांडी अशीच ठेवली आहेत सिंकमध्ये. कलावतीजींचा चेहरा उतरला आणि त्या म्हणू लागल्या, मग तुला काय वाटतं की तू सूटबूट घालून ऑफिसला जाशील आणि मी मागून घरातील सर्व कामे करून साफसफाई करायची? सगळी कामं मलाच करायची होती तर सून आणून काय उपयोग? सध्या तू नवीन आहेस घरात, पण तुला सर्व काही करायला शिकावे लागेल. ऑफिस सोबत घर कसे सांभाळायचे ते हळूहळू तुला कळेल. एवढं अस्वस्थ व्हायचं काय? आणि माझ्याकडून अजिबात मदतीची अपेक्षा करू नकोस. बघ, तसं पण तुम्ही दोघे नवरा बायको जर कुठेतरी एकटे राहत असलास तर सगळी कामं तुम्हाला एकट्यांनाच करावी लागणार नाही का? तर एका माणसाचं काम तुझ्यासाठी इतकं झालं की तू ते काम करू शकत नाही. असो, इतके दिवस मी घरच्या सगळ्यांची काळजी घेतली, त्यामुळे आता मला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही स्वतःची घरची काळजी घे, स्वतःच्या पद्धतीने काम कर. तुला कोणीही अडवणार नाही. तुला एवढं चांगलं घर कुठे मिळणार? सासरच्या घरी काम करावेच लागते. कोणाला चुकलं ते माझे काय आहे? मला 2 वेळचे जेवण वेळेवर मिळायला हवं. बाकी माझा वेळ माझ्या मनाप्रमाणे घालवीन. मला तुमच्या पती पत्नी दोघांच्याही कामाशी काहीही देणं घेणं नाही आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत मला काहीही अडचण नाही. तुम्ही ऑफिसची कामं करा, परंतु घरातील सर्व कामे उरकून मगच त्यानंतर तुझ्या पतीसोबत जीवनाचा आनंद घे. आणि सुनबाई, तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे, ऐक. तुमचे नुकतेच लग्न झाले आहे.
तुम्ही दोघेही नवीन आहात, त्यामुळे तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या. आयुष्य खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करा आणि लवकरच बाळाचा विचार करू नका. मी तुला माझा अनुभव सांगते. मी लग्नाच्या 1 वर्षातच आई झाले होते. मी माझ्या आयुष्यात फारसा आनंद पाहिला नाही. पतीसोबत जास्त वेळ घालवू शकले नव्हते किंवा स्वतःच्या आवडीचे कोणतेही काम करू शकत नव्हते. वर्षभरातच मुलाची जबाबदारी माझ्या डोक्यावर आली आणि अनुज 3 वर्षाचा झाला तेव्हा श्रद्धाचा जन्म झाला. त्यानंतर 5 वर्षांनी तुझे सासरेही गेले आणि पेन्शनच्या मदतीने मी खूप संघर्ष करून मुलांचे संगोपन केले. मला आयुष्यभर खंत आहे की जर मला मूल होऊन देण्याची घाई झाली नसती तर मी माझ्या पतीसोबत आणखी काही काळ आनंदात घालवला असता. पण चला, मी केलेली चूक तू करू नकोस. तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद मिळू देत म्हणून तू चूक करू नकोस. तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद मिळू देत म्हणून मी तुला सर्व प्रकारची सूट देत आहे, जेणेकरून उद्या तुम्हाला कशाचीही खंत वाटू नये. आणि हो, खरंच गरोदर राहण्याची घाई करू नकोस. एवढंच. राधिका या घरात नुकतीच आल्यामुळे थेट काही बोलू शकली नाही, पण तिच्या मनात विचार यायला लागला की ही कोणती सासू आहे जी मला गरोदर होण्यापासून रोखत आहे. आणि असं असलं तरी इतकं काम केल्यावर माझ्याशी पुरेशी ऊर्जा उरली असेल की मी माझ्या आयुष्यात काहीही करू शकेन. बरं, तेवढ्यात ती चहाचा ट्रे घेऊन तिच्या खोलीत गेली. तिने अनुजला उठवले. अनुज उठून बसला आणि डोळे चोळत चहाचे घोट घेत मोबाईलला हाताळू लागला. आता तर राधिकाची ही रोजची दिनचर्या झाली होती. सगळी कामं उरकून ती सकाळी लवकर ऑफिसला जायची. ऑफिसवरून घरी आल्यावर तिला सर्व कामे करावीच लागत होती. तिच्या सासूबाई स्वतः एक ग्लास पाणीही उठवून घेत नव्हत्या. 3-4 दिवसांनी अनुजही कामावर जायला लागला. पण राधिकाला एक गोष्ट खूप विचित्र वाटू लागली की अनुज ती ऑफिसला गेल्यावर कामाला जायचा आणि ऑफिसमधून येण्यापूर्वीच कामावरून परत यायचा. तरी त्याला यात काहीच अडचण नव्हती. तिला वाटायचे की मी ऑफिसमधून येते तेव्हा निदान माझा नवरा घरी तरी सापडतो, नाहीतर नवरा येण्याची वाट पाहत अनेक बायकांचे आयुष्य गेले. एके दिवशी राधिकाची तब्येत बरी नव्हती म्हणून ती ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी काढून घरी आली. त्या दिवशी तिला अनुजला तिथे पाहून आश्चर्य वाटले. अनुज घरीच होता. राधिका आश्चर्याने म्हणाली, अरे अनुज, तू आज ऑफिसला गेला नाहीस? तिला पाहून अनुज थोडा घाबरला. नंतर तोंड पाडून म्हणाला, हो, आज थोडं डोकं दुखत होतं म्हणून वाटलं ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरीच आराम करावा. पण यावेळी तू घरी कशी आलीस? राधिकाने तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि म्हणाली, मलाही बरं वाटत नव्हते म्हणून मी घरी आले. पण तू घरी आहेस हे मला माहित नव्हते. ऑफिसला गेल्यावरही मी तुला फोन केला होता. तू माझ्याशी बोलला होतास तरी तू ऑफिसला जाणार नाहीस हे सांगितलं नाहीस. आता तो काहीतरी उत्तर देणार याआधी राधिकाच्या सासूबाई कलावंतीजी बोलल्या, अगं, तुझी तब्येत ठीक नाहीये, मग तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर. माझ्या मुलासोबत पोलिसांसारख्या चौकशी का करत बसली आहेस? माझ्या मुलाचंही हे घर आहे ना. त्याला ऑफिसला जावंसं वाटलं नाही तर तो नाही गेला. यात काय झालं एवढं? तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी जावे असा विचार करून तूही ऑफिसमधून आलीस ना. मग अनुज सोबत का बरं एवढ्या पंचायती करत आहेस? सासूबाईंचे टोमणे ऐकून राधिका शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. तिला बरं वाटत नव्हते म्हणून ती झोपायचे होते. ती खोलीत जाऊन पडली. पण आज अनुज आणि कलावतीजींचे हावभाव पाहून तिला बरं वाटत नव्हतं. तिला आई आणि मुलगा दोघेही तिच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा भास होत होता. पण हे सगळे विचार करत तिला झोप कधी लागली समजलेच नाही. काही दिवसातच 1 महिना उलटून गेला. राधिकाला पगार मिळाल्यावर सासूने दम भरत तिच्याकडे संपूर्ण पगाराची मागणी केली. सासरच्या घरी पहिला पगार मिळाला तर तो सासूबाईंना देऊ असाच राधिकाचा विचार होता. काही दिवसांनी तिची प्रकृती पुन्हा खालवली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. त्या दिवशी ती ऑफिसला गेली नाही आणि तिच्या खोलीत झोपली होती. दुपारी तिला थोडी तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला तिच्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिने तिची सासू कलावतीजी यांना मुलगी श्रद्धाशी फोनवर बोलताना ऐकलं. नाही नाही बेटा, असं काही बोलू नकोस. सून गरोदर राहू शकत नाही. मी तिला सुरुवातीपासूनच गरोदर राहण्यास नकार दिला होता. अगं, ती गरोदर झाली तर तुझ्या नालायक भावाचे रहस्य उलगणार नाही का? तिला आजपर्यंत माहित नाही की अनुज कुठलीही नोकरी करत नाही आणि
तुला माहित आहे की मी घर गहाण ठेवले आहे, मग सून काम करणार नाही तर मग हे घर कसे सोडवणार? त्यामुळे ह्या क्षणी मी तिला हे सांगितले आहे की तिला आता गरोदर राहण्याची काहीच गरज नाही आणि म्हणूनच मी खूप कमाई करणारी सून आणली आहे. हे सर्व ऐकून राधिकाच्या पायाखालची तर जमीन सरकली. तिला चक्कर येऊ लागली आणि इतकी फसवणूक झाली आहे याची तिला कल्पनाही नव्हती. जेव्हा तिने तिचे लग्न ठरले होते, तिच्या वडिलांनी अधिक चौकशी केली असता असे आढळून आले की अनुज हा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो. मात्र त्याने नोकरी केव्हा सोडली किंवा तो काम करत होता की नव्हता, हे असे अनेक प्रश्न राधिकाच्या मनामध्ये येऊ लागले. राधिकाचे मन धडधड करू लागले. ती शांतपणे तिच्या खोलीत परतली आणि विचार करू लागली की माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवून माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या सासूबाईंचं काय बरं झालं नाही. ह्या लोकांना वाटत होतं की मी आयुष्यभर काम करेन आणि मला काही कळणार नाही, पण आता मला सत्य समजले आहे. मी या लोकांना नक्कीच धडा शिकवेन. असा विचार करत ती कोणाला तरी फोन करू लागली. सासूचे ते 2 शब्द राधिकाच्या कानात पुन्हा घुसमटत होते की राधिकाला गरोदर राहण्यास मुद्दाम मनाई केली होती. जर ती गरोदर राहिली आणि घरी बसून मुलांचे संगोपन करू लागली तर तिला कळेल की माझा मुलगा नालायक आहे आणि मग मला माझे गहाण ठेवलेले घर कसे सोडवता येईल. मी जाणून बुजून चांगली कमवणारी सून आणली आहे, जेणेकरून ती आयुष्यभर काम करू शकेल आणि माझा मुलगा आणि मी आरामात जगू शकेल. राधिकाला आज फसवल्यासारखे वाटत होते. लग्न ठरले तेव्हा कलावतीजींनी आपल्या मुलाची खूप स्तुती केली की तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो आणि त्याचा पगारही खूप जास्त आहे. म्हणूनच भरपूर कमवणाऱ्या आपल्या मुलासाठी त्यांनी नोकरी करणारी सून हवी आहे. त्यावेळी राधिकालाही ही गोष्ट वाटली. तिच्या वडिलांनी त्या मुलाबद्दल चौकशी केली होती आणि त्यावेळी कळाले होते की तो खरोखरच कंपनीत काम करतो. पण आता त्याने नोकरी सोडली होती की तो अजिबात काम करत नव्हता हे तिला समजले नव्हते. सासू आणि नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी तिने एका मनात प्लॅन केला होता आणि तिने एका ठिकाणी फोन केला. फोनवर बोलून झाल्यावर ती हसली आणि चादर ओढून आरामात झोपली. आता कलावतीजी आणि अनुजला त्यांच्या सगळ्या हुशारीचं उत्तर मिळणार होतं. संध्याकाळी झोप पूर्ण करून राधिकाला जाग आली तेव्हा तिला अनुज घरी आल्याचे दिसले. राधिकाने कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. फुशारकी मारत अनुज बोलू लागला की आज मी ऑफिसमध्ये खूप दमलो आहे. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. राधिका म्हणाली, हो का, खूप काम होतं का? तरी तू ऑफिसमधून लवकर आलास? ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे ओव्हर टाइम साठी थांबावे लागते. तू बरोबर बोलत आहेस, परंतु मी खूप बोर झालो होतो म्हणून लवकर घरी आलो आणि मला तुझी आठवणही फार येत होती. राधिका म्हणाली, अच्छा, तू तुझ्या ऑफिसमध्ये उशिरा जातोस आणि लवकर येतोस तरी तू बोर होतं. आता बघ, माझ्या ऑफिसमधलं काम इतकं वाढलंय की मी दिवसभर काम करून अस्वस्थ होते. बॉसही सर्व काम माझ्यावर टाकतात आणि जेव्हा मी काम करून पूर्ण करते तेव्हा कामाचे श्रेय दुसऱ्याला दिले जाते. मी ह्या प्रकरणाच्या कामाचे खरोखर कंटाळले आहे. या गोष्टीचे टेन्शन घेऊन माझी तब्येत बिघडत आहे. अनुज म्हणू लागला की हे तुमच्या ऑफिसमध्ये होत असेल. माझे ऑफिस एकदम मस्त आहे. तिथं कामाचं फारसं दडपण नाही आणि सगळे लोक खूप मनमिळावू आहेत. कलावतीजी तिथे बसून बातम्या पाहत होत्या, पण त्यांचा एक कान मात्र त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्यावर टवकारून होता. राधिका पुढे म्हणाली, हो, तू खरंच भाग्यवान आहेस, पण एवढं नशीब माझ्याकडे कुठे आहे. त्यामुळे आता ही नोकरी सोडून काही दिवस विश्रांती घेईन असा विचार माझ्या मनात आला आहे. ह्या नोकरीने माझे डोके खराब केले आहे. वर माझी तब्येत ढासाळू लागली आहे. त्यामुळे मला वाटते की मी काही दिवस विश्रांती घेईन, त्यानंतर काम करायचे की नाही हे पाहिले जाईल. असो, आता माझी काम करण्याची आवड पूर्ण झाली आहे. आता मला माझ्या घरात वेळ घालवायचा आहे. हे ऐकून अनुज आणि कलावतीजींना मोठा धक्का बसला. अनुजने घाबरून आईकडे बघितले. कलावतीजींनी टीव्ही बंद केला आणि धावत आपल्या सुनेकडे आली आणि तिच्या कपड्याला हात लावला आणि म्हणाल्या, काय झालं सुनबाई,
तुला ताप आहे का? आम्ही तुला घेऊन डॉक्टरकडे जाऊ का? सर्व काही ठीक होईल. तुझ्या तब्येतीला काय झालं? थोडंसं अस्वस्थ झालं की कुणी नोकरी सोडतं का? आणि आजकाल चांगली नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. आणि तू इतका अभ्यास केला आहे तोही व्यर्थ जाईल. असं बोलू नकोस. तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. जेव्हा मी तुला बघायला आले होते तेव्हा तू मला म्हणाली होतीस की चांगली नोकरी करणे हे तुझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मग आज तुला ते स्वप्न का मोडायचं आहे? राधिका हसत म्हणाली, नाही आई, ज्या नोकरीमुळे तब्येत बिघडू लागली आहे ती नोकरी काय कामाची? तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. आता माझे घर ही माझी पहिली प्राथमिकता आहे आणि घरात सुद्धा कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मला मग नोकरी करायची काय गरज आहे? कलावतीजी तिला समजावत म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तुला हे काम करायचं नसेल तर एक काम कर बेटा, तू आधी दुसरी नोकरी शोध, नाहीतर खूप त्रास होईल. आज पहिल्यांदा राधिकाच्या सासूबाईंनी आपल्या सुनेला बेटा म्हणून हाक मारली. राधिकाला आपलं हसू आवरता येत नव्हतं. तिने आश्चर्याने विचारलं, काय प्रॉब्लेम आहे? काही अडचण येईल का मम्मी? घरात काही आर्थिक समस्या आहे का? मला असं वाटते की अनुजची कमाई आपल्या सर्वांसाठी पुरेशी असेल. कलावतीजी आणि अनुज तिच्या या गोष्टींवर संकोचपणे एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा अनुजने राधिकाचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, तू अगदीच बरोबर बोलत आहेस. माझी कमाई ह्या घरासाठी पुरेशी आहे, पण दिवसभर तू घरी बसून विनाकारण काय करणार? तुझी तब्येत ठीक नसेल तर काही दिवस सुट्टी घे, परंतु असे हातात आलेले काम सोडू नकोस. पण राधिका ठाम शब्दात म्हणाली, आता मला नोकरी कराविषयी वाटत नाही आणि उद्यापासून मी कामावर जाणार नाही. असे बोलून ती चहा करायला स्वयंपाकघरात गेली. आता कलावतीजी आणि अनुजचे हात पाय गळायला लागले होते, कारण सत्य हे होते की अनुज काहीच काम करत नव्हता. होय, लग्नाच्या वेळी त्याने एका कंपनीत काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचे लग्न कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल. लग्न होताच त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता आणि राधिकालाही या गोष्टीची जाणीव नव्हती. पण आता राधिका ही आई आणि मुलाला चांगलाच धडा शिकवणार होती. राधिकाने काही वेळात सर्वांसाठी चहा आणला, पण कलावतीजी आणि अनुजचा चेहरा पडला होता. दुसऱ्या दिवसापासून राधिकाने ऑफिसला जाणे बंद केले होते. आता अनुजची दिनचर्या बिघडली होती. पूर्वी राधिका ऑफिसला जायची तेव्हा तो जेवायचा, सिनेमा बघायचा आणि दिवसभर घरी पडून राहायचा. पण आता राधिका घरी असताना त्याला ऑफिसला जाण्याच्या निमित्ताने घर सोडावं लागायचं आणि दिवसभर घराबाहेर राहावं लागत होतं. त्यानंतर संध्याकाळी तो घरी परत येत होता. या प्रकरणात आपला वेळ कुठे घालवायचा हे त्याला समजत नव्हते. म्हणून तो कधी मंदिरात बसायचा तर कधी उद्यानात बसायचा. पण दिवसभर असेच रिकामे बसणे त्याला अस्वस्थ करत होते. पण आता मजबुरी होती. मग तो काय करू शकत होता? कलावतीजी सुद्धा दिवसेंदिवस काळजीत पडत होते, कारण घरात पडलेले पैसेही संपत होते आणि सूनही कामाला जायचे नाव घेत नव्हती. शेवटी थकून एक दिवस सुनेकडे पोहोचली आणि तिने सुनेला समजावून सांगितले, सुनबाई बघ, आता कुठेतरी नोकरी शोध, नाहीतर आपल्याला लवकरच बेघर व्हावे लागेल. हे ऐकून राधिका आश्चर्यचकित होऊन म्हणाली, का मम्मी, तुम्ही असं का बोलत आहात? कलावतीजी डोळे बंद करून म्हणाल्या, सुनबाई, मी हे घर गहाण ठेवले आहे. खरं तर पैसे नाही दिले तर उद्या आपल्याला बेघर व्हावे लागू शकते. राधिका आश्चर्याने म्हणाली, का मम्मी, अनुजच्या कमाईने पैसे भरून घर शकत नाही का? आता कलावतीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या आपल्या सोनेसमोर हात जोडून माफी मागू लागल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. आधी अनुजचा जॉब करायचा, पण तो खूप आळशी आणि बेकार मुलगा आहे. त्याने सुरुवातीपासूनच नोकरी केली नाही. त्याचं कुठेही लग्न होत नव्हतं, म्हणून तो लग्नासाठी कंपनीत रुजू झाला होता. पण तुझ्याशी लग्न होताच त्याने नोकरी सोडली. सत्य हे आहे की आम्ही अशी मुलगी जाणून बुजून निवडली जी खूप कमावते. आणि हो, मी तुला गर्भवती होण्यापासून मनाई केली, जेणेकरून तू नोकरी चालू ठेवशील. तुमच्या नोकरीतून घर चालू शकत होते आणि मी हप्ते भरायला सुरुवात केली होती. पण आता तुम्ही कामावर जाणे बंद केले आहे.
मला आम्हा सर्वांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, म्हणूनच मी तुला सत्य सांगत आहे. मला माफ कर. कुठेतरी कामाला लाग, नाहीतर आपल्या सगळ्यांचे काय होईल. तिला रडताना पाहून राधिकाला वाईट वाटली. ती हळूच म्हणाली, मम्मी, माफी मागू नका, पण तुम्ही पण विचार करा की तुम्ही तुमच्या मुलासोबत काय करत आहात. जर तो आळशी आणि बिनकामाचा असेल तर तुम्ही आधी त्याला सुधारायला हवे होते आणि नंतर त्याचे लग्न केले पाहिजे होते. परंतु तुम्ही तुमच्या मुलासह माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या बिनकामाच्या मुलाला माझ्या गळ्यात बांधण्याचा तुम्हाला अधिकार नव्हता. सध्या या समस्येवर एकच उपाय आहे की तुम्ही तुमच्या मुलाला काम करायला सांगा, कारण आता मी अजिबात काम करणार नाही आणि सत्य जाणून घेतल्यानंतर मी काही केले नाही तर ते माझ्या आणि माझ्या पतीच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मी म्हणेन की माझ्यासमोर हात जोडण्यापेक्षा चांगली आहे की तुम्ही तुमच्या मुलाचे मन वळवून त्याला कामावर जायला तयार करा आणि तुमच्या मुलाला यातील काहीही सांगू नका, पण तुम्ही मला साथ देणार असे वचन द्या. कलावती, जी आधीच आपल्या मुलाच्या आळसाने खूप कंटाळल्या होत्या, त्या म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी तुझ्यासोबत आहे. मी काय करू? राधिकाने हळूच सासूबाईंना सगळा प्लॅन सांगितला. कलावतीजींच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसली. संध्याकाळी अनुज ऑफिसमधून घरी येण्याचा बहाणा करत असताना कलावतीजींनी त्याला त्याच्या खोलीत बोलावून घेतले. अनुज त्याच्या आईच्या खोलीत पोहोचला तेव्हा कलावतीजींनी गंभीर स्वरात म्हणाल्या, बघ बेटा, नाटक करणं कठीण झालं आहे, पण हे असं किती दिवस चालणार? अनुज सुद्धा त्रासलेल्या स्वरात म्हणाला, हो आई, तू एकदम बरोबर बोलत आहेस. मी पण रोज इकडे तिकडे फिरून कंटाळलो आहे. कळत नाही ही राधिका कधी जॉब जॉईन करेल आणि मी घरी आरामात कधी बसेन. कलावतीजी त्याला समजावत म्हणाल्या, बघ बेटा, घराचा खर्च वाढत चालला आहे आणि जमा केलेली पुंजीही संपत चाललेली आहे. तुला माहित आहे की जर आपण पैसे भरले नाही तर हे घर आपल्याला कधीही रिकामे करावे लागेल. त्यावेळी राधिकाला सत्य कळेल की तू कोणतेही काम करत नाही आणि ह्या गोष्टी समजताच पसरतील. बेटा, आमची खूप बदनामी होईल. म्हणून मी म्हणेन की जोपर्यंत राधिका कोणतीही नोकरी जॉईन करत नाही तोपर्यंत तू खरोखरच नोकरी शोधून कामाला लाग. तुझा वेळही चांगला जाईल आणि घरात 4 पैसे देखील येतील. नाहीतर राधिकाला असं कळेल आणि तिने तुला घटस्फोट दिला तर उद्या तुला दुसरी मुलगीही मिळणार नाही. प्रत्येक जण तुला फसवणूक करणार, आळशी आणि नालायक समजेल. हे सर्व तू मान्य करशील का? राधिकाच्या म्हणण्यामुळे कलावतीजी अनुजला हे सगळं सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि खरंच तिचं बोलणं ऐकून अनुज त्याचे भविष्य पाहून भीती वाटली. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, नाही आई, राधिका खूप चांगली आहे. माझे तिच्यावरती खूप प्रेम आहे. मी तिच्याशी जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, परंतु मला कधीही कमी कालावधीसाठी काम करावेसे वाटत नाही. आता मी एका विचित्र कोंडीत अडकलेला आहे. मी काय करू? एवढं बोलून तू डोकं धरून बसला. मग कलावतीजींनी आपल्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, हे बघ बेटा, उद्या राधिकाची तब्येत बिघडली किंवा तिला आणखी काही त्रास झाला तर काय होईल? ती आता विश्रांती घेत आहे, हे चांगले आहे. जर तू तिच्यावर खरोखर प्रेम करत असशील तर तुला तिच्यासाठी कामाला जावे लागेल, जेणेकरून तुम्ही दोघे पती पत्नी मिळून तुमच्या संसाराची काळजी घेऊ शकतील. भविष्यात खर्च आणखीन वाढेल. मी आहे तोपर्यंत मी हे सगळं सांभाळून घेईन, परंतु पुढे तुम्हा दोघांना मिळून सगळं करायचं आहे. आणि सुरुवातीला तू तिला इतकं फसवलं तर पुढे ती तुझ्यावर विश्वास ठेवेल का? आजपर्यंत आम्ही दोघांनी मिळून किती चूक केली असेल, पण तू कामाला लागला तर राधिकाला काही कळणार नाही आणि कदाचित तूही काम करून तुझ्या चुकांचे प्रायश्चित्त करू शकतोस. आता बघ काय करायचं ते. अनुज बराच वेळ आईच्या खोलीत बसून विचार करत राहिला. त्याला आता आईचा मुद्दा बरोबर वाटला, कारण आता राधिका घरीच बसली होती आणि ती कधीच कामाला लागेल याची त्याला खात्री नव्हती. अशा परिस्थितीत कोणाला तरी काम करावेच लागेल, म्हणून ठराविक रक्कम घरात येत राहील आणि सर्व खर्च सुरळीतपणे चालेल. आणि राधिकाला आपण नालायक आहोत हे कळाले असे त्याला कधीच वाटणार नाही. आणि राधिकाशी खोटं बोललेले कारण जर राधिकाला कळले तर ती ते कधीही सहन करू शकणार नाही, हे त्याला माहीत होते आणि कदाचित त्यांचे नाते तुटेल. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून तो नोकरीच्या शोधात लागला.
आठवडाभरानंतर त्याला एका कंपनीत नोकरी लागली. नोकरी लागताच तो लाडूचा डबा घेऊन घरी आला आणि पत्नीला लाडू खाऊ घातला. म्हणाला, मला नोकरी लागली आहे. हे ऐकून राधिका आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, काय? तर अनुज कान पकडून म्हणाला, राधिका मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोललो. लग्न झाल्यानंतर एका आठवड्यानंतर मी नोकरी सोडली आणि कामावर गेलोच नाही. मला कामावर जायचा कंटाळा येत होता. माहित नाही, पण तू जॉब सोडलास तेव्हा आईने मला खूप समजावले आणि मग मी नोकरीला शोधायला सुरुवात केली. आता तू कामावर जा किंवा जाऊ नकोस, पण मी तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतो. मी काहीही लपवणार नाही. माफ कर. बघ, मी फक्त तुझ्यासाठीच काम करायचं ठरवलेलं आहे. कृपया मला सोडून माझे मनमोल तोडू नकोस. राधिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज तिच्या प्लॅननुसार तिच्या सासूला आणि तिच्या नवऱ्याला आपली चूक कळाली होती आणि दोघांनी बदल्यात तिची माफी मागितली होती. तिने कोणालाही समोरून माफी मागायला भाग पाडली नाही. उलट त्यांना स्वतःच्या चुका कळाल्या आणि आता सर्व काही ठीक झाले होते. राधिका हसली आणि म्हणाली, मी तुला एक संधी देईल, पण मी जॉब सोडायचं ठरवलं होतं. ऑफिसमध्ये फोनवर बोलले आणि 1 महिन्याची रजा घेतली होती पण एक गोष्ट तुमच्या दोघांपासून लपवून ठेवली आहे. त्या दिवशी आईचे बोलणेही मी ऐकले होते. ती श्रद्धाशी फोनवर बोलत होत्या. तेव्हा मी सगळं ऐकून घेतलं होतं. तेव्हाच मला वाटले होते की तुम्हा लोकांना मला तुमच्या चुकीची जाणीव करून द्यावीच लागेल. आणि त्याच दिवशी मी माझ्या ऑफिसला फोन करून 1 महिन्याची रजा मागितली आणि तुमच्याशी खोटं बोलले. मी नोकरी सोडली आहे. या छोट्याशा खोट्याबद्दल तुम्हीही मला माफ करा. ते ऐकून कलावती आणि अनुज आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. मग अनुज हसला आणि म्हणाला, राधिका, आम्ही तुझ्याशी खूप मोठे खोटे बोललो आहे. आमच्या खोटारड्यासमोर तुझे खोटेपण काहीच नाही. पण तू जे काही बोललीस ते माझ्या भल्यासाठीच होतं. त्यामुळे मला तुझ्यावर राग नाही, तर मला तुझा अभिमान आहे की तू हे प्रकरण किती चांगल्या पद्धतीने हाताळलं आहेस. जर तू सत्य जाणून घेतल्यावर गोंधळ घातला असता तर कदाचित आपले नाते तुटले असते. राधिकाने सुटकेचा निश्वास सोडला की आज तिच्या नवऱ्याला आपली चूक कळाली आहे आणि तो योग्य मार्गावर चालू लागला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अशाच नवीन स्टोरीज रोज न चुकता ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.